संरक्षण, झाड देईल ऑक्सिजन. ऑक्सिजन हा सर्वांना श्वसनासाठी अतिशय उत्तम असणारा घटक आहे. हवेतील महत्त्वाचा घटक. ऑक्सिजन शिवाय कोणी जगू शकत नाही. सजीव असे वनस्पती म्हणजे सजीवामध्ये वनस्पती, प्राणी, मानव या सर्व गोष्टींचा काय होतं समावेश होतो. म्हणून झाडं हे आवश्यक आहेतच. आणि उन्हाळ्यामध्ये आपलं सावली पण देतात. इतर प्राण्यांना सुद्धा त्या ठिकाणी आश्रय देत असतात, थांबतात त्या ठिकाणी पानापासून वन औषधी सुद्धा आपल्याला मिळत असतात. म्हणजे झाडांचं खूप खूप महत्त्व आहे. हे जास्त सांगण्याची गरज नाही आहे. आणि तसं बघितलं तर नाशिक हे अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. हे तीर्थक्षेत्र आहे. पंचवटी मध्ये हा तपोवनचा भाग आहे. आणि ज्या ज्या झाडांना या ठिकाणी फुल्या मारण्यात आलेल्या आहेत ते झाडं त्यांची कत्तल केली जाणार आहे. विकास हवा आहे, पण अशा प्रकारचा विकास नको आहे. मुळात नाशिकसारख्या शहराचं तापमान आता 15-20-30 वर्षापूर्वी विचार केला तर तापमान खूप कमी असायचं, पण आता दिवसेंदिवस तापमान हे वाढत चाललेलं आहे. याला प्रमुख कारण आहे की झाडांची होणारी कत्तल. एवढंच नव्हे, असं झाडं जर तोडले गेले तर वन्य प्राणी जे असतील, जंगलातले जे प्राणी असतील त्यांना आश्रयस्थान जाणार आणि हे मानवी वस्तीकडे वळतील. आणि सध्या दिवसाढवळेसुद्धा बऱ्याच ठिकाणी बिबटे हे फिरत असतात आणि ते मानवावरती हल्ला करत असतात. प्राणहानी ही मोठ्या प्रमाणावरती होत असते. म्हणून सर्वांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि साथ देणं आवश्यक आहे. हा विकास झाला पाहिजे, ठीक आहे, मान्य आहे. तपोवन आहे, कुंभमेळा येतोय, हेही मान्य आहे. परंतु मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेस वर्ष तयार झालेले, रस्ते झालेले आहेत. त्यानंतर आरोग्याच्या विभागात प्रश्न आहे. अन्नधान्य साधुसंत जे येतात त्याच्या राहण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था या सर्व गोष्टींचा विचार केला जातो.